नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा. पाट घ्यायचा, पाटावरती लाल कापड अंथरून घ्यायचं, त्याच्यावरती तांदळाने अष्टदल कमल काढून घ्यायचं, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं, पाटापुढे छोटीशी रांगोळी काढून घ्यायची, दिवा घ्यायचा एक मोठ्या साईजचा, त्याच्यामध्ये कापसाची वात तयार करून घालायची. वात ही सव्वा हात घेतली जाते आणि ती 2 पदरी करून घातली जाते, जेणेकरून ती वात आपल्याला 9 दिवस व्यवस्थित पुरली जाते. वात घातली की त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा घालून घ्यायच्या. अक्षदा घातली की त्याच्यामध्ये तेल किंवा तूप घालू शकता तुम्ही. तिळाचं तेल घातलं तरी चालतं किंवा तूप घातलं तरी चालतं. ते घालून घ्यायचं. दिव्याला हळदी कुंकू पुष्प अर्पण करून घ्यायचं. दिव्यामध्ये नंतर 2 लवंगा आणि 1 भीमसेनी कापूरचा तुकडा घालायचा. लवंग आणि कापूर घातले की काय होतं, दिव्याची ऑक्सिजन लेवल व्यवस्थित राहते आणि आपला दिवा शांत होत नाही. आणि जर दिवा शांत झाला असेल तर काय करायचं, याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. किंवा दिव्याची काजळी कशी काढावी, काजळी काढताना जर दिवा शांत होत असेल तर काय करावे, याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे.